असेल तर सगळं आपल्याला स्वच्छ दिसतं आणि मग आपण कसं वागावं, कसं बोलावं याचं मगाशी देखील सचिन दादाने आपल्या मार्गदर्शनातून आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. आणि म्हणून समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो. समाजाची आणि आपली काहीतरी बांधिलकी आहे. मला काय मिळेल यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे, मी या देशाला, माझ्या राष्ट्राला काय देणार आहे, ही शिकवण आप्पासाहेबांकडून आपल्याला मिळते. तर वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिनदादा धर्माधिकारी यांना राजस्थानच्या जगदीश प्रसाद झाबरमल डिब्रेवाल विद्यापीठातर्फे डीलिट पदवी प्रदान करण्यात आली. आणि त्यावेळी श्री संप्रदायाच्या हजारो सदस्यांसह डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. आणि थेट दृश्य आपण बघतोय. आणि आता काळजाचा थरकाप उडवणारी घटना, ती म्हणजे नागपूरमधून गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीनं युट्यूब पाहून स्वतःचीच प्रसूती करून बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूती झाली तेव्हा ती घरी एकटी होती, त्यामुळे तिनं हे धाडस केलं. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत. तिनं हे धाडस युट्यूब बघून केलं असावं असा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे. बाळाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. मात्र जन्मानंतर बाळ हालचाल करत नव्हतं असं पीडितेचं म्हणणं आहे. तर अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवरती एका तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतर एक दिवस त्यानं पीडितेवरती अत्याचार केला आणि पीडितेनं हा प्रकार घरच्यांपासून लपवून ठेवला. पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि त्याचा आता शोध सुरू आहे. पीडितेच्या बयानावरून तिची आई हिने पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. त्यानुसार आरोपी विरुद्ध पोस्टे अंबाझरी येथे अपराध क्रमांक 102/23 कलम 376 आणि पॉक्सोचं कलम 4 यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. सद्यस्थितीमध्ये पीडित मुलगी जी आहे ती हॉस्पिटल येथे भरती आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहे. हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढल्यानं मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मेघगर्जनेसह किमान 10 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारपर्यंत गडगडाटांसह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची आणि मंगळवारी गारपिटीची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून दुपारच्या कमाल आणि पहाटेच्या किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलाय. सोमवारपासून आता तापमानामध्ये घट होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मालेगाव सटाणा भागात हलक्या सरी कोसळल्या असून कळवणच्या अंबुडी, चनकापूर, बोरदेवत परिसराला पावसानं झोडपून काढलंय. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा तसंच आंबा मोहराला फटका बसल्यानं शेतकरी मात्र हवालदिल आहे. तर वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे 40 ते 45 हजार हेक्टर क्षेत्रावरील काढणीस आलेल्या पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिनदादा धर्माधिकारी यांना राजस्थानच्या जगदीश प्रसाद झाबरमल डिब्रेवाल विद्यापीठातर्फे डीलिट पदवी प्रदान करण्यात आली. तिथे जाऊयात थेट. काम जास्ती आहे, कमी वेळात जास्तीचं काम करायला लागतं. आणि जेव्हा मला थोडं टेन्शन येतं तेव्हा मी लगेच आप्पासाहेबांना फोन करतो आणि आप्पासाहेब म्हणतात काही टेन्शन घेऊ नका, सगळं उत्तम होईल. हेच प्रेरणा आणि बळ
मला खूप लोक विचारतात तुम्ही झोपता कधी, जेवता कधी. ते पब्लिक नागरिक हेच माझं टॉनिक आहे. आप्पासाहेबांनी मला तसं शिकवलंय, त्यामुळे मी त्या मार्गाने काम करतोय. आणि म्हणून शेवटी आपलं प्रतिष्ठान जे आहे त्याच्या माध्यमातून खूप कामं होत आहेत. खरं म्हणजे वृक्ष लागवड असेल, आरोग्य शिबिरं असतील, स्वच्छता असेल, अशी अनेक कामं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहेत. जिथं सरकार पोचत नाही तिथं श्री सदस्य आप्पासाहेबांचे पोचतात. कारण एकदा म्हणजे स्वच्छता मोहीम सुरू केली की मी अनेक ठिकाणी जातो. पूनमताई मी बघतो तिकडे, आणि सकाळी लवकर सगळे हजारोंच्या संख्येने आणि शेकडो टन कचरा काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि फक्त फोटो वगैरे नाही, फोटो तर काढतच नाहीत, बिलकुल काम करतात आणि सगळं साफ. काल जे चित्र पाहायला होतं दुसऱ्या देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यावरून आता विरोधक आणखी आक्रमक झालेत. देशातील 9 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची तक्रार विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून केली. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे पत्र लिहिलं. विरोधी पक्षाच्या ज्या भावना आहेत त्या एकत्रितपणे एका पत्राद्वारे जर माननीय प्रधानमंत्र्यांना पोहोचवल्या असतील तर अर्थातच या देशामध्ये काय परिस्थिती आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि मला वाटतं पुढच्याच आठवड्यात पार्लमेंट सुरू होतंय. आमची केंद्राच्या सरकारला विनंती राहील की असे सगळे प्रश्न, बेरोजगारी आणि महागाई याच्यावर पार्लमेंटमध्ये चर्चा घ्यावी. कोणत्याही यंत्रणांचा गैरवापर होत नसून ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत त्यांच्यावरच कारवाई होतीये, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. यंत्रणांचा गैरवापर हा कुठेही होत नाही. मोदीजींच्या राज्यामध्ये जे काही गैरमार्गाने पैसे कमावतायत, गैरकारभार करतायत, भ्रष्टाचार करतायत, अशा भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम हे वेगवेगळ्या एजन्सीज करतायत आणि त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की अशा प्रकारे असं कुठलं पत्र घेऊन किंवा पत्र लिहून यातनं कोणाची सुटका होणार आहे. याच्यावरचा उपाय एवढाच आहे की हा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा हे सगळं त्यांनी बंद केलं पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातलं सत्तांतर आणि एकनाथ शिंदेंना मिळालेलं शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह यामुळे ठाकरे गट बॅकफूटवरती गेला होता. मात्र आता ठाकरे गटानं आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे. शिवसेना नेते रामदास कदमांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची रणनीती आता आखण्यात आली आहे. उद्धव ठाकरे खेडमध्ये दाखल झालेत. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिंदेंसोबत गेलेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होम ग्राउंडवरती सभा होती आहे. तर कदमांच्या होम ग्राउंडवरती जाहीर सभा घेत असतानाच संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करतील. संजय कदम यांच्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार आहेत. कोकणामध्ये ही मोठी सभा होते. सगळं पक्षचिन्ह गेल्यानंतर, पक्ष सत्ता संघर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा उद्धवसाहेब कोकणात येत आहेत आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्राचंच नव्हे तर अख्ख्या देशाचं लक्ष या सभेला लागलेलं आहे. या सभेच्या निमित्ताने एक गोष्ट अधोरेखित होणार आहे की जरी शिवसेनेचे आमदार जरी गेलेले असले तरी सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत हे आज कोकण दाखवून देईल. आणि शिवसेनेचं आणि कोकणाचं एक वेगळं नातं आहे आणि त्यामुळे ह्या नात्यावरती पुन्हा एकदा आम्ही शिक्कामोर्तब करू. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या खेडमध्ये येत आहेत. त्यांचं आम्ही खेडवासियांच्या वतीनं, रत्नागिरी जिल्हा आणि कोकणवासियांच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करत असताना हा पहिलाच कार्यक्रम होतो. उद्धवजींचं मुख्यमंत्री पदानंतर
जे संपूर्ण राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम होतोय आणि मग कोकणवासियांच्या मनामध्ये प्रचंड आनंद आहे. खेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेच्या आधीच राजकारण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरे गटाला डिवचण्यासाठी रामदास कदम समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावरती भरणे नाका इथं कोकणचा भाग्यविधाता असे बॅनर्स लावलेत. त्यामुळे हा बॅनर सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त सर्व ठाकरे गटाचे बॅनर लागलेले असतानाच रामदास कदमांच्या नावे लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय होतोय. भाजप शिवसेना युतीची आशीर्वाद यात्रा आजपासून मुंबईत सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 2 तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन ही यात्रा पुढे जाईल. अशा 6 यात्रा निघतील. 5 मार्च, 9 आणि 11 मार्च रोजी प्रत्येकी 2 लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा सुरू होईल. आशीर्वाद यात्रा ही परमपिता परमेश्वराची आई भवानीची मुंबईकर जनतेची आशीर्वाद मागणारी यात्रा आहे. मोठ्या प्रयत्नाने बाळासाहेबांचा विचार शिवसेना आणि धनुष्यबाण तीनही युतीमध्ये राहिलं, एकनाथजींवर राहिलं आणि त्याचा आनंद हा भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना तर आहेच, मुंबईकर जनतेलाही आहे आणि म्हणून तो आशीर्वाद मागणारी यात्रा आहे. भाजपनं मुंबईत आशीर्वाद यात्रा सुरू केली. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून ही आशीर्वाद यात्रा निघाली आहे. मात्र ही यात्रा निघण्यापूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या यात्रेची खिल्ली उडवली आहे. भाजपवाले मुळापासून हादरलेत, त्यामुळेच ते यात्रा काढतायत. त्यांच्या यात्रांनी कोणताही फरक पडणार नाही असं संजय राऊत म्हणालेत. आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला. त्यामुळे ते मुळापासून हादरलेत. जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली तरी शिवसेनेचा वारसा जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे असल्या या यात्रा आणि त्या यात्रात तुम्ही सामील करून घेणारे पैशाच्या जोरावरचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जितक्या अशा यात्रा काढाल तितकी तुमची बेमनी आणि गद्दारी लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. तुम्ही दारोदारी भटकताय ते कशासाठी भटकताय? तेजस्वी यादवच्या घरी, स्टॅलिनच्या घरी, अरविंद केजरीवालच्या दारात ती कटोरी घेऊन फिरण्यापेक्षा जनतेचा आशीर्वाद मागणारी आमची यात्रा बरी. महत्वाची बातमी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी नाफेडला भेट देऊन कांदा खरेदीबाबत आढावा घेतलाय. तर निफाडच्या शिरसगाव इथे कांदा भाव घसरणीबाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री भारती पवार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी भारती पवार यांनी शेतकऱ्यांच्या भावना आणि व्यथा जाणून घेत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी नाफेडला भेट दिली आणि कांदा खरेदीबाबत त्यांनी आढावा घेतलाय. निफाडच्या शिरसगाव इथे कांदा भाव घसरणीबाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री पवार यांना चांगलाच घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान भारती पवार यांनी शेतकऱ्यांच्या भावना आणि व्यथा जाणून घेत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेत. बब्बू, काय सविस्तर अपडेट? राखी, गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घटघडले आहेत. त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आणि अनेक ठिकाणी उद्रेकी झाला आहे, ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आज निफाडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी नाफेडच्या कार्यालयाला जाऊन भेट दिली, तिथे पाहणी केली, किती कांदा खरेदी केलेला आहे, काय भावाने केला जातो याची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर सिरसगाव येथे ते जात असताना काही शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यांची समजूत काढली आणि स्पष्ट सांगितलं की लाल कांदा हा खरेदी केला जात नाहीये. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने आदेश काढलेला आहे नाफेडला का लाल कांदा जरी टिकत नसेल तरी तो शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात यावा. आणि सध्या नाफेडने 950 रुपये क्विंटल प्रमाणे हा कांदा खरेदी केल्याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली, त्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, पुढेही दिलासा देण्याचं काम आम्ही करणार असल्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. धन्यवाद बब्बू सविस्तर माहितीसाठी.
वळूयात पुढच्या बातमीकडे. खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी घेतलेल्या देवदर्शनावरून नव्या वादाची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंवरती गंभीर आरोप केलेत. सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याचा आरोप शिवतारेंनी केलाय. सुप्रिया सुळेंनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि त्यानंतर महादेव आणि सासवडला सोपण काका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. शिवतारेंनी फेसबुकवरती फोटो शेअर करत ही टीका केली. माझ्या वाचनात नाही आलेलं, त्याच्यामुळे मला नाही माहिती. आपण काय खावा आपला अधिकार आहे वैयक्तिक, पण अशा पद्धतीने ट्रोल करणं चुकीचं नाही. जे लाईव्ह केलं त्याच्या लिंक आणि त्यानंतर तुम्ही सोबत काका मंदिरात गेले. मला खरंच याची फारशी माहिती नाही, कारण ह्या संपूर्ण भागामध्ये महागाई, बेरोजगारी आणि तुम्ही बघताय पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे. त्याच्यामुळे मी सकाळपासून पाण्याच्या प्रश्नासाठी सगळीकडे आहे. त्याच्यामुळे खरंच माझ्या वाचनात ही काही आलेलं नाही. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 375वा बीज सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यासाठी आता देहू नगरीत जय्यत तयारी सुरू आहे. बीज सोहळा ज्या मंदिरात साजरा होतो त्या वैकुंठ मंदिराला रंगरंगोटी करण्यात येते. तर दुसरीकडे देहूतील मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर तसंच नांदुरकीचं झाड याला विद्युत रोषणाईनं सुंदर आरास करण्यात आली आहे. बीज सोहळ्यासाठी राज्यातून लाखो वारकरी देहू नगरीमध्ये दाखल होणार आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थान मंदिरात देहू रोड पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलाय. भाविकांना ठिकठिकाणी पाण्याची सोय नवीन करण्यात आलेली नगरपंचायतच्या तर्फे आणि आज बरेचसे असं सुधारणा चालू आणि प्रत्येक भाविक, प्रत्येक ढिऊ असेल ही वारकऱ्यांच्या सोयीसुविधा करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. 12वीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साखरखेडा पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतलं असून यात 2 शिक्षकांचा सुद्धा समावेश आहे. पेपर सुरू होण्याचा अर्धा तास पूर्वीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला. या प्रकरणात 2 शिक्षकांसह आजूबाजूच्या गावातल्या 3 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्यावरती कलम 420 आणि 120(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पेपरफुटी प्रकरणात अद्यापही मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडलेला नाहीये. 5 आरोपितांचा सहभाग निश्चित झालेला आहे आणि या 5 आरोपितांना आज रोजी पोलीस स्टेशन साखरखेडा येथे अटक करण्यात आलेली आहे. आणखी यामध्ये कुणाचा सहभाग आहे त्याबाबत तपास सुरू आहे. जे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत त्यामध्ये 2 खाजगी शाळा चालवणारे शिक्षक आहेत. तसेच 3 जे आहेत हे इतर गावातील इसम आहेत. हे परीक्षार्थी नसून गावातील इसम आहेत. असा एकूण 5 लोकांचा सहभाग निश्चित झालेला आहे. भिवंडी शहरात 2 विद्यार्थ्यांना ट्युशन घेणाऱ्या शिक्षकानं मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. उत्तर चुकल्यानं शिक्षकानं बेदम मारहाण केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय. कौन मारा इतना आपको? दीपा अग्रवाल. क्यों मारा आपको? मेरे टेस्ट में मुझे स्पेलिंग मिस्टेक्स हुई थी इसलिए. आप क्या करते हो उधर? मैं वहाँ पे पढ़ाई करता हूँ उनके साथ. मतलब ट्यूशन जाते हो, क्लासेस करते हो वहाँ पर? ट्यूशन. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.